नमस्कार. हॅलो सह्याद्री या आपल्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक चाहत्यांचं मनापासून स्वागत. शुभ दुपार मंडळी. मी वैष्णवी कानविंदे पिंगे सर्व रसिक चाहत्यांना मनापासून सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपला इकडचा विषय आहे हॅलो सह्याद्री मधला योग ही काळाची गरज. मंडळी 21 जून रोजी जागतिक योगा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे आणि अनेक वर्षांपासून करण्यात येतो आहे. पण मंडळी योग दिन ज्यावेळेला साजरा होतो त्यावेळेला काळाची गरज अशी आहे की प्रत्येक दिवस हा योगा दिन आहे असं समजूनच प्रत्येकाने व्यक्तिगतरित्या तो साजरा केला पाहिजे. तरच आपलं स्वास्थ्य, तरच आपली लाईफस्टाईल आणि आपलं आयुष्य खूप सुधारेल आणि सुरळीत होईल. तर मंडळी 21 जून रोजी या योग दिनानिमित्त आजचा विषय आहे योग काळाची गरज. या निमित्ताने आज आपल्याशी गप्पा मारायला, आपल्याबरोबर चर्चा करायला इकडे आले आहेत कैवल्य धाम या 100हून अधिक वर्ष कार्यरत असणाऱ्या योगा इन्स्टिट्यूटचे जॉईंट डायरेक्टर योगगुरू रवी दीक्षित. नमस्कार सर. आपल्या आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, योग ही आपल्या आयुष्याची एक ऊर्जा आहे. योगामुळे आपलं आयुष्य सुरळीत होतं, आपल्या आयुष्याला एक नियमन येतं, म्हणून योगा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हालाही आम्हाला या कार्यक्रमाद्वारे आपल्या योगगुरूंना काहीही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. आमचे संपर्क क्रमांक आहेत 022-2490-8050, 022-2498-8050. तर मंडळी, योगा दिन आपण आजपासूनच साजरा करूयात आणि त्यानिमित्ताने आज या विषयावरती मनापासून चर्चा करूयात. सर नमस्ते. आणि योग दिनानिमित्त जो 21 जूनला आहे त्यानिमित्त तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा. मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की योगा दिन हा 21 जूनला कधीपासून साजरा व्हायला लागला आणि त्याच्या मागे काय उद्देश होतं? सर्वप्रथम माझा शतशत नमन स्वामीजींना, माननीय तिवारीजींना आणि नमस्कार आपल्या सर्वांना. मागची 7 वर्षापासून योग दिवस साजरा केला जातो आणि माझं सौभाग्य होता पहिला योग दिवस मी जकार्तामध्ये साजरा केला, मोठ्या प्रमाणे साजरा केला. आणि नंतर पण पंतप्रधानांनी आणि अख्खा जगात जवळजवळ 100 देश योग दिवस साजरा करतात. आणि ह्याचा बेसिकली महत्त्व असं आहे की योग दररोज हे करायला पाहिजे होता, पण आता आपले पंतप्रधानांनी हे योग दिवस जे सुरू केलेलं आहे आणि UN परवानगी दिलेली आहे, यामुळे मला असं वाटतं की जगात हे योग चालू आहे आणि योग करतात आहे. आणि हे करोनामुळे ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणून योग जास्ती अभ्यास करतात आणि प्रचारमध्ये आलेला आहे. नक्कीच नक्कीच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आत्ता नमूद केलं की जकार्तामध्ये तुम्ही पहिल्यांदा योग दिवस साजरा केला, तो नेमका काय केला याच्याकरता आपल्याकडे एक ध्वनिचित्रफित आहे, ती पाहूया. तर मला तुम्ही सांगा की तुम्ही नेमकं काय केलं आणि कसा तो दिवस साजरा केला? ऍक्च्युली पहिला योग दिवस होता आणि कोणाला काही आयडिया नव्हती, तरी पण आम्ही तिथे व्हेरियस एजन्सीला, जिथले योग संस्था आहे त्यांना पार्टनर केला, मीडियाला, गव्हर्नमेंटला, आणि भरपूर प्रयास केले. आणि योगचा एक महत्त्व जे आहे की योग एक पारंपरिक आहे, योग एक प्रकारचा आपला सायंटिफिक आहे, हेल्थ हिलिंग आहे, काही धर्माचा काही संबंध नाहीये. 90% पॉप्युलेशन मुस्लिम असताना ह्या देशाने एकदम मोठा रिस्पॉन्स दिला. आणि बघा आपण किती चांगला किती भरपूर लोक होती तिकडे, हजारोहून जास्ती लोक असावीत. भारतीय असताना मला हे एवढा गर्व झाला की हे पहिला प्रोग्राम आणि एवढा मोठ्या प्रमाणे चांगलं झालेला. आणि योगा मॅटचे रंग देखील असे खास तिरंग्याच्या रंगाचे होते, त्याच्यामुळे आणखीन एक छान वाटलं असेल. हो, कॉन्सेप्ट होता आपला तिरंगा दाखवायला आणि म्हणून हे 3 रंगाचे योगा मॅट होते. आणि लोकल पब्लिकनी, तिथले जकार्तन पब्लिकनी एवढा चांगला सपोर्ट केला आणि एकदम खुशाल होऊन ते भाग करायला आले.
नक्कीच नक्कीच. मला सांगा की आता योगा हे जकार्ता सारख्या देशाने एवढ्या उत्तम प्रकारे स्वीकारलं आणि इतक्या उत्तम प्रकारे रिस्पॉन्स दिला, तर योगा याच्याबद्दल किती लोकांना आता माहिती आहे? आणि जसं जगभरात सगळीकडे योगा केला जातोच, पण अवेअरनेस हा नेमका किती झालेला आहे? अवेअरनेस जगात झालेला आहे, करोनामुळे जास्त झालेला आहे, पण आपले पंतप्रधानांनी जे UN मध्ये रेझोल्युशन पास करून घेतला त्यामुळे आहेच. आणि योग एक सायन्स आहे, एक हेल्थ अँड हिलिंगचा एक चांगला उपाय आहे. आणि योगमुळे भरपूर थेरपी होतो किंवा क्युअर होतात आणि ॲटलिस्ट शारीरिक, मानसिक, भावनात्मक आपण चांगला फील करतो. आणि ओव्हरऑल वेलबिंगसाठी एक योग इज समथिंग वन ऑफ द बेस्ट वे टू कीप फिट. सो मला असं वाटतं योग अभ्यास करा, अनुभव करा आणि जेवढे माणसं आपण जगात योग करतात त्यांना सर्वांना फायदा आहेच. आणि योग मी कुठे काही असं ऐकलं नाही की योगामुळे कोणाला प्रॉब्लेम झालेली आहे किंवा काय झालाय. चुकीनं केलं तर नक्की होणार, पण मोस्टली सर्वांना फायदे होतात. बरोबर आहे. रवीजी, कैवल्य धाम या संस्थेविषयी आम्ही आमच्या जन्माच्या आधीपासून, म्हणजे मी तर माझ्या जन्माच्या आधीपासून ऐकतेय, अनेक लोक त्या कैवल्य धामातनं योग शिकलेत, योगाबद्दल त्यांना ज्ञान मिळालंय. आणि हे सगळं चालू असताना कैवल्य धाम ही संस्था पाय रोवून खंबीरपणे उभी आहे. तर मला ना या कैवल्य धाम विषयी आणि ज्या गुरुजींनी ही संस्था सुरू केली त्यांच्याविषयी देखील ऐकायला नक्कीच आवडेल. हो, मला पण आनंद होईल याबद्दल बोलायला. 1970ला स्वामीजींना योग सुरुवात केला, नंतर अभ्यास आणि रिसर्च अनुसंधान सुरू केले आणि पहिल्यांदा जगात 1924ला एक योग मीमांसा म्हणून सायंटिफिक मॅगझिन प्रकाशित केली. आणि त्या मॅगझिनमध्ये भरपूर जेवढे अनुसंधान केले ते सगळे बाहेर आले. तर जगात ही पहिली मॅगझिन होती जी बाहेर आली. योग बेसिकली तेव्हा कोणाला माहित नव्हतं जास्ती, पण सायंटिफिक योग स्वामीजींनी 1924ला बाहेर आला आणि ही मॅगझिन पहिली होती जगात. क्या बात आहे. त्याच्यामुळे खूपच फायदा झाला. कैवल्य धामचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य आहे दोन मेन, पारंपरिक आणि शास्त्रीय. अनुसंधान बेसवर आम्ही पारंपरिक आणि शास्त्रीय योग शिकवतो आणि कुठेही पण योगला तोडमोड किंवा मॉडिफाय करत नाही. जे योगमध्ये मेन सिस्टमॅटिक जे पद्धत आहे तीच आम्ही फॉलो करतो. स्वामीजी जेव्हा मान्य तिवारीजींना योगचा कैवल्यधामच्या जेव्हा बागडोर दिली तेव्हा हे अंतिम शब्द होते की आय हॅव ब्रॉट अप दिस योग इन्स्टिट्यूट आउट ऑफ नथिंग. इफ इट गोज टू नथिंग आय डू नॉट माइंड, बट योग शुड नॉट बी डायल्यूटेड. त्यामुळे आम्ही योग डायल्यूट करत नाही. जे आहे ते तसंच स्वच्छ आणि सुंदर स्वरूपात जे आहे तसंच राहिलं पाहिजे, ओरिजिनल राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठचेही बदल किंवा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होता कामा नये. हो. क्या बात आहे. नंतर योगची डिमांड वाढली तर स्वामीजींना असं वाटलं की आपण व्यवस्थित टीचर तयार करूया. तर त्यासाठी स्वामीजींनी 2 वर्षाचा एक कोर्स सुरू केला, योग प्रविष्ट. आणि हे योग कोर्स जेव्हा सुरू केला तेव्हा 1950ला, तेव्हा कोणाला आयडिया नव्हती योग टीचर पण व्हायला पाहिजे. नंतर योगची डिमांड वाढली, थेरपी वाढली, एक्सपेक्टेशन वाढले. स्वामीजींनी परत एक नवीन संधी पहिलीच जगात सुरू केली. 1960ला योगा हॉस्पिटल हे पण लोणावाला कैवल्यामध्ये सुरू केला आणि तेव्हा कोणाला हे कॉन्सेप्ट नव्हता. योगिक हॉस्पिटल म्हणून उभा केला आणि आता पण चालू आहे. जगात भरपूर योगा हॉस्पिटल आहे सध्या, डिटॉक्ससाठी किंवा हेल्थसाठी, स्पा आहे, पण तेव्हा कोणाला माहित होता आणि कोणी सुरू केलेला. क्या बात आहे. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला नेमका आणि जो हवा तो फायदा नक्कीच होऊ शकतो, नाही का? करोनाचा विषय जेव्हा तुम्ही काढलात त्यावेळेला सध्या करोनाचा जो तांडव जो माजलेला आहे आणि त्याच्यामुळे लोक भयभीत झाली आहेत, तर योग आणि करोना ह्याच्यामुळे कशा तऱ्हेने आपल्याला बरं होता येऊ शकतं? अगदी चांगला प्रश्न आहे, या काळात आहे. आणि आम्ही बघितलेलं आहे मागचे एक मोर देन 1 इयर जेव्हा सुरू झाला करोना तेव्हा सुरुवात भरपूर मिसअंडरस्टँडिंग किंवा कन्फ्युजन होतं, कोणाला काही माहीत नव्हता. पण एक नक्की माहीत होतं की योग करा तेव्हा नक्की फायदा होईल. आणि स्वतः आम्ही बघितलं कैवल्यामध्ये, मुंबईमध्ये, लोणावळ्यामध्ये जेवढे माणसांनी योग केला त्यांना नुकसान कमी झालेलं आहे किंवा काही झालेलं नाही. स्वतः मी बघितलेलं आहे. आमच्या क्लासमध्ये एक फॅमिलीमध्ये 4 माणसं होते, एक फक्त योग करायचा, बाकी 3 नाही करायचे आणि पूर्ण फॅमिलीला करोना पॉझिटिव्ह आला. पण जे माणसं योग करायचं, एक जे स्टुडंट होते मिस्टर वाजपेयी, ते योग करत होते दररोज आणि त्यांना काही नुकसान झालं नाही. पॉझिटिव्ह आला रिपोर्ट, नंतर निगेटिव्ह आला 1 आठवड्यामध्ये, पण काही साईड इफेक्ट नाही, काही नाही. आणि त्या पुरुषनी अख्खा घरात काम केले, जेवण केलं, सगळं काम केलं, बाकी माणसं आजारी होते. तर हे असले उदाहरण भरपूर आहे.
क्या बात आहे. रेग्युलर योग केला तर करोनाचं नुकसान कमी किंवा साईड इफेक्ट कमी किंवा होणारच नाही. रिपोर्टमध्ये येईल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, पण नो प्रॉब्लेम, नो साईड इफेक्ट. बरोबर. कारण लंग्स हा जो एक आपला अंतर्गत अवयव आहे तो करोनामध्ये लवकर त्याच्यावरती प्रभाव पडतो आणि त्याच्यामुळे त्याचं नुकसान व्हायला लागतं. तर योगामध्ये असं नेमकं कोणतं आसन असतं किंवा असं कोणतं प्राणायाम असतं की ज्याच्यामुळे आपण लंग्सची कपॅसिटी वाढवू शकतो? येस, योगमध्ये दोन, ऍक्च्युली योग असा पॅकेज नसतो एक कॅप्सूल किंवा टॅबलेट सारखा. योगमध्ये आपण पॅकेज सारखे 8-10 आसन प्राणायाम केले तर नक्की फायदा होणार. योग इज अ होलिस्टिक अप्रोच. पूर्ण शरीर, मन, भावना सर्वांना फायदा मिळाला पाहिजे. तर मी उदाहरण देतो आपल्याला. भ्रामरी आणि ओम चेंटिंग आपण केली तर नायट्रिक ऑक्साईड जास्ती प्रोड्यूस होतो आणि त्यामुळे जे मेनली करोनामुळे ब्लॉक्स होतात किंवा लंग्सला, हार्टला, आर्टरीजला क्लॉक किंवा एक प्रकारचा रुकाव येतोय तो कमी होणार किंवा होणार नाही. तर माझी सल्ला सर्वांना अशी आहे, ओम चॅन्टिंग आणि भ्रामरी नक्की शिकून घ्या आणि दररोज करायला पाहिजे. आणि हे आपण ऍक्च्युली आज करू शकतो. पण एक थोडक्यात मला हे असं वाटतं की मी सांगायला पाहिजे ओम आणि भ्रामरी कसं करायला पाहिजे आणि काय टेक्निक असायला पाहिजे. ओम करताना ओचं उच्चारण कमी करा, म जास्ती वेळ बोलायला पाहिजे. मी करून दाखवतो आपल्याला. सर्वांनी आरामात प्रेमाने श्वास घ्यायची. पूर्ण श्वास घेतल्यानंतर हे म तोंड बंद करून जास्ती केला तर आपले शरीरमध्ये जे चांगले चेंजेस होतात त्यांना भरपूर फायदा मिळतो. तसंच भ्रामरी पण आहे. आणि ओम करताना आपलं लक्ष असायला पाहिजे हार्ट चक्राला. इथे आहे हृदय चक्र, इथे अनुभव करा आणि ओम चेंटिंग करा. भ्रामरी करताना तसंच श्वास घ्या डीप आणि आपण ओम जसं म्हणतोय ते तोंड बंद करून नाकानी आवाज काढायचा, बिग बी नॉईज, हमिंग साऊंड सारखा. एक राऊंड मी करून दाखवतो आपल्याला. सर्वांनी श्वास घ्यायची. ह्या आवाजमुळे व्हायब्रेशन, प्युरिफिकेशन आणि लॉंग एक्झिलेशन हेल्प्स यू. आता काही सेकंदांसाठी मी स्वतः केलं आणि इतकं छान वाटलं मला. तर एक अजून मला माहिती द्यायची आहे. आपल्या बेसिकली शरीरमध्ये प्रतिरोध शक्ती, इम्युनिटी वाढवण्यासाठी एक सिंपल टेक्निक आहे. हे सर्वांनी नक्की ऐकून घ्या आणि अनुभव करून घ्या. जेव्हा आपण डोळे बंद करतो, श्वास डीप घेतो, हळूवार दुप्पट बाहेर काढतो आणि चेहऱ्यावर हसू ठेवतो, तेव्हा आपली वेगस नर्व जी आहे, लॉंगेस्ट नर्व शरीरमध्ये आहे, त्यामुळे एक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम ऍक्टिव्हेट होतो. त्यामुळे आपली हिलिंग, रिपेअर, रिज्युनेशन जे शक्ती शरीरमध्ये जे इम्युनिटी आहे ती वाढते आणि प्रॉब्लेम कमी होणार. तर नेहमी योग करताना लक्षात ठेवा, डोळे बंद पाहिजे. उभे राहून आसन करताना नाही, पण बसून किंवा झोपून जेव्हा आपण आसन करता तेव्हा डोळे बंद करा, चेहऱ्यावर हसू ठेवा आणि श्वास डीप घेतल्यानंतर हळूवार दुप्पट श्वास बाहेर काढा. तसंच प्राणायाम पण आहे. प्राणायामला कशाला जास्ती फायदा होतो, कारण आहे की आपण दुप्पट श्वास बाहेर काढतो आणि दुप्पट श्वास बाहेर काढली हळूवार तर भरपूर फायदे आहे. डिटेलमध्ये सांगता येणार नाही सध्या. आपण अभ्यास करा, अनुभव करा, कैवल्यधामला या, पण कुठे पण आपली जे जवळ संस्था आहे किंवा टीचर आहे तिथे जाऊन करून घ्या, पण अनुभवायचं नक्की. नक्कीच नक्कीच. खूप महत्वाचं आणि खूप चांगलं तुम्ही सांगितलं, ते डेमॉन्स्ट्रेशन दिलं. याच्यामुळे आपल्या बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच त्याचा फायदा झाला असेल आणि या काळात तर नक्कीच त्याचा जास्ती फायदा झाला असेल. मला सांगा की योग शिकताना त्याचं जर तांत्रिकता त्याच्यामध्ये जी असते तर ती शिकणं, त्याच्यासाठी खूप डिटेल अभ्यास करणं गरजेचं असतं की एका योगा टीचरकडनं एक बेसिक शिकलं तरीही फायदा होऊ शकतो? एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. कुठे पण करा, काही पण करा, योग शिकून नक्की घ्या. व्यवस्थित शिकलं तर जास्ती बरं आहे. सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, ऑनलाईन भरपूर ऍक्टिव्हिटी आहे. सध्या आम्ही 12 क्लास करतो दररोज. त्यामधली 4 क्लासेस फ्री आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. व्हेरियस कोविड वॉरियरसाठी, फ्रंटलाईन वर्करसाठी, आपले पोलीस आहे, बीएमसी आहे किंवा जम्बो कोविड हॉस्पिटल आहे. जेवढे कुठे कुठे ज्यांना गरज आहे त्यांसाठी कैवल्यधामनी
4 क्लासेस कॉम्प्लिमेंटरी चालू केलेली आहे. या विषयावरती आपण यायचंच आहे, पण मला वाटतं की आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या या गप्पा आणि योगाचं एक जे नवीन माध्यम आणि त्याच्यातनं आपण कशा तऱ्हेने योगा शिकतो याच्याविषयी देखील चर्चा करूयात. तुमचे प्रश्न असतील तरी देखील तुम्ही विचारू शकता. आमचे फोन नंबर खालती दिलेलेच आहेत. तर मंडळी, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. ब्रेक नंतर हॅलो सह्याद्रीच्या या योग काळाची गरज या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व रसिक चाहत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपल्यासोबत गप्पा मारतायत योग गुरु रवी दीक्षित सर. आणि रवी दीक्षित सर कैवल्यधाम संस्थेमार्फत 40 वर्ष योगा शिक्षण देत आहेत. आणि 40 वर्ष योगा शिक्षण देताना नेमकं या 2 वर्षातच परिवर्तन आलं. म्हणजे जे योगा प्रत्यक्ष शिकवायचे, प्रत्येक गोष्ट शिकवायचे, तीच सगळी गोष्ट आता ऑनलाईन शिकवली जाते. आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करतच होतो रवी सर. आणि तुम्ही मला सांगत होतात की ऑनलाईन त्याचे काय फायदे होतात आणि ऑनलाईनचं वेगळेपण काय आहे? हो, हे एक महत्त्वाचा सध्या टॉपिक आहे. आणि या काळात ऑनलाईन उपायच नाही आहे, काही म्हणजे करायलाच पाहिजे. आणि सुरुवातीला असं आम्हाला वाटलं की ऑनलाईन करूया की नाही करूया, पण कैवल्यधामनी लास्ट इयर मे पासून ऑनलाईन ॲक्टिव्हिटी सुरू केली. आम्हाला हे समजलं होतं की हे प्रॉब्लेम वाढणार आहे आणि योगचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे. तर ऑनलाईन ॲक्टिव्हिटी सुरू केली. आणि सुरुवातीला रिस्पॉन्स कमी होता, लिकम होता, पण नंतर एवढा वाढला आहे की सध्या आमचे जे 12 क्लास चालू आहे, दर क्लासमध्ये भरपूर गर्दी आहे. आणि 4 महत्त्वाचे कॉम्प्लिमेंटरी क्लासेस आहेत आपले कोविड वॉरियर, फ्रंटलाईन वर्कर्स, BMC, डॉक्टर, नर्सेस, व्हेरियस अदर एजन्सीज, पोलीस, हुएवर इज विलिंग, म्हणजे सर्वांना आम्ही हे संधी दिलेली आहे की ऑनलाईन करा, पण करा योग दररोज. आणि आपला एक प्रश्न होता की ऑनलाईन योग मध्ये काय फरक आहे, काय चेंजेस आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं पब्लिकला की थांबूया, नंतर करूया, राहू द्या, पण नंतर असं कळलं की नाही, हे ऑनलाईन करायला पाहिजे. ऑनलाईनचे भरपूर फायदे आहेत. टाइम वाचतो, आपला वेळ वाचते, खर्च कमी होतो, तो वेळ आपण घरी आपल्या कामासाठी किंवा बाकीसाठी वापरू शकतो. तर ऑनलाईनचे भरपूर फायदे आहेत, पण 1-2 ड्रॉबॅक्स पण आहे. पण आय थिंक मला असं वाटतं या छोट्या छोट्या असतातच, पण फायदे जास्ती पण दिसत आहेत आपल्याला. जास्ती आहे. मला असं वाटतं मला वाटतं या निमित्ताने तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगावं, कारण ऑनलाईन सगळेच जण आज म्हणजे 80% लोक तरी ऑनलाईन योगा करत असतील, जे करणारे आहेत ते. तर त्याच्यासाठी त्यांनी काय पथ्य पाळली पाहिजेत, ऑनलाईन योगा करताना स्वतःवरती काय नियम पाळले पाहिजेत, हे तुम्ही सांगावं. ऑनलाईनसाठी एक व्यवस्थित वेळ काढा. म्हणजे आपला असं नाही की ऑनलाईन आहे म्हणजे काही पण करता येते. आपण बाहेर जाऊन योग करतो की नाही, वेळ काढतो की नाही, एक नियम पाळतो की नाही, तसंच ऑनलाईनसाठी एक वेळ काढा, एक वेळ जागा ठेवा, टाइम व्यवस्थित नक्की करा. आणि ऑनलाईनचे प्रिन्सिपल तेच आहे की पोट रिकामा ठेवा किंवा हलका ठेवा योग करायच्या अगोदर. आणि डिस्टर्बन्स कमी करा, आउटसाइड नॉइजेस कमी करा, आणि आपलं लक्ष टीचर जे बोलतो आहे ते त्याला व्यवस्थित करा. आणि फ्रँकली जे क्वेश्चन आन्सर असतात ऑनलाईनमध्ये, कधी कधी आपला असं वाटतं की विचारायचं की नाही विचारायचं, पण कुठे पण करेक्शनची गरज आली तर नक्की टीचरला विचारा. आणि ऑनलाईनला पण प्रिन्सिपल सेम आहे जे आपण ऑनसाईटला करतो, तर ऑनलाईनला तेच प्रिन्सिपल आहे. पण ऑनलाईन मला असं वाटतं की जास्ती फायदेशीर होईल. तुम्हाला वेळ वाचते तुमची, तुम्हाला सोयकर आहे, कधी पण करू शकतो, कुठे पण करू शकतो. पण ही प्रॉब्लेम मुंबईमध्ये आहे की जागा कमी आहे. तर त्यासाठी ऑनसाईट आता सुरू होणार आहे. कैवल्यधाम सुरू झालेला आहे. आपण कैवल्यधामला या किंवा कुठे पण आपली जी संस्था आहे, जवळ भरपूर योगा टीचर्स आहे, कुठे पण जाऊन आपण योग करू शकता. पण करा नक्की. ऑनलाईन असू देत, ऑफलाईन असू देत, योग करणं हे खूप महत्वाचं आहे. योग दररोज एक असा नियम करायलाच पाहिजे, करायला लागणार आहे. जेवढे माणसांनी योग नाही केलेला आहे त्यांना थोडीफार त्रास आहे नक्की. फिजिकल असेल किंवा मेंटल किंवा इमोशनल, पण त्रास असते कुठे ना कुठे. योग केला की आपण मानसिक, शारीरिक, भावनात्मक आणि सगळ्या प्रकारनी शांत होतो, बरं वाटते, फ्रेश, पॉझिटिव्ह, आशावादी सगळं होतं आपला. बरोबर. आजकाल जे काही नवीन प्रकारचे व्यायाम असतात, म्हणजे त्याला हार्ड एक्सरसाइजेस म्हणतात, किंवा खूप जास्त वेगाने करायचे किंवा वेगवान हालचाली करायचे असे एक्सरसाइजेस असतात, त्याच्यात आणि योगात काय फरक आहे? हो, 2 प्रकारचे योग असतात किंवा व्यायाम असतात, स्टॅटिक आणि डायनामिक. जे आपण धावपळ करतो, मारामारी, फास्ट रिपिटेशन किंवा मसलसाठी अँड ऑल दॅट, याला डायनामिक म्हणतो. हे पण चांगले असतात, सर्वांनी हे पण करा. पण योग थोडा वेगळा आहे.
स्टॅटिक आहे, एक स्थिरता आणतो. आसनची जी परिभाषा आहे त्याप्रमाणे स्थिर सुखमासनं, पण जेव्हा आपण करतो तेव्हा स्थिरता, सुखदायक, आराम वाटायला पाहिजे आणि तेव्हा आपले जे संधी आहे किंवा ग्रंथ आहे किंवा आपले आतले जे ऑर्गन आहे त्यांना भरपूर फायदा मिळतो. आणि कशामुळे जेव्हा आपण डायनामिक करतो तेव्हा आपले एंडोर्फिन्स जास्त रिलीज होत नाही आणि बॉडीमध्ये जे एक वेगळे वेगळे केमिकल आहे फाईट फ्लाईट मोडमध्ये ते वाढतात. पण योग केला की आपला जो बाकी ग्रंथीचे रसायन प्रोड्यूस करतात त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स आणि जास्ती पॉझिटिव्ह किंवा आशावादी वाटतो. तर मला असं वाटतं की दोन्ही बॅलन्स करायला पाहिजे. जास्ती माझा सल्ला आहे की योग करा. योगमध्ये सर्व काही आहे, आसन, प्राणायाम, क्रिया, ध्यान, बॅलन्स प्रोग्राम आहे. वॉक करा, बाकी पण करा, पण योग नक्की करा. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्यांनी आपल्या शरीरासाठी हे नक्कीच केलं पाहिजे. मला सांगा, योगामध्ये आपण कायम ऐकतो की म्हणजे आम्ही ऐकतो की त्याच्यामध्ये आसनं आणि प्राणायाम आणि त्याच्यानंतर एक मुद्रा असे काही प्रकार असतात. त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्याचे काय वेगळे वेगळे फायदे आहेत? आसन सिंपल शरीरची जी हालचाल आहे त्यांना आपण आसन म्हणतो. आसन म्हणजे कसलीही स्थितीमध्ये बसून थोडा मेंटेन केला, थांबला तर आसन झाला. मुद्रा कॉम्बिनेशन आहे आसनचा आणि बंधाचा. आपण ते मुद्रा एक आपण विचारला तर एक घरी बसून काय करता येईल आणि खुर्चीवर बसून काय करता येईल. मला असं वाटतं की एक दोन मुद्रा किंवा एक दोन अभ्यास आपण करूया आणि ते नक्की फायदेशीर होणार. नक्कीच नक्कीच. तर सिंपल साधी एक मुद्रा आहे, त्याला म्हणतो सेमुद्रा. ही सेमुद्रा बेसिकली मला असं वाटतं की मी ह्यांना एक नाव दिलेलं आहे, एक पॅकेज आहे. बॉडी ब्रेन ब्युटीसाठी हे 2-3 अभ्यास आहे. एक पॅकेज हे सर्वांनी नक्की करायला पाहिजे आणि फायदा नक्की होणार. तर आपण करूया सेमुद्रा. पहिल्यांदा सर्वांनी आरामात बसा. आपण काही म्हणजे करत नाही विशेष, मी पण असंच बसलो. आपण बसा आरामात. हात सरळ करा, असे एकदम हातचे बोटे स्ट्रेच करून घ्या. कोपरे सरळ ठेवा. हनुवटी खाली घेऊन या. तोंड उघडा, जीभ बाहेर काढा आणि डोळे वर करा. असा अरे वा. श्वास तोंडाने घ्या. कम्प्लीट सगळ्या आपल्या यानी युअर आईज, आपले डोळे, चेहरा, थायरॉइड, आर्टरीज, वेन्स सर्वांना एवढा फायदा आहे. आणि ब्रेन करतो कोऑर्डिनेट, म्हणजे ब्रेनला मल्टीटास्किंग होतं पण आरामाने आणि प्रेमाने. सो सेम मुद्रा व्यवस्थित केली तर भरपूर फायदे आहे. योगमध्ये नेहमी असा असतो कॉम्प्लिमेंटरी अभ्यास. आपण पुढे वाकलो तर मागे पण वाकायला पाहिजे, राईट वळलो तर लेफ्ट वळायला पाहिजे. असंच यामध्ये आहे. सेम मुद्रानंतर सर्वांनी करायला पाहिजे जिव्हा बंद. आपण सगळे करूया जिव्हा बंद. सिंपल आहे, साधा आहे. लहानपणी आपण मस्तीने अशी आवाज नेहमी करायची की ही आवाज आपण नेहमी करायचा. आता ही आवाज न करता फक्त जिव्हेला ताळूला चिटकून ठेवायचा आणि नाकावर बघायचा. आणि असं केला, थोडा वेळ मेंटेन केला, श्वास नाकाने घेतली तर वेगळा फायदा होणार. आणि दोन्हीमध्ये फरक काय? सेम मुद्रामध्ये आपण वरती बघितला, जीवाबंदमध्ये खाली नाकावर. तेव्हा तोंड उघडा होता, श्वास तोंडाने घेतली आणि आता आपण नाकाने घेतली. बोथ आर लाईक कॉम्प्लिमेंटरी, रिव्हर्स आहे. आणि अभ्यास आपण ह्याच्यावरती पुढे जाऊयाच, पण मुंबईवरनं एक कॉल आलाय सुरेश जोशी म्हणून. सुरेश जोशी फोनवरती आहेत. नमस्कार सुरेशजी. मला जरा प्रश्न विचारायचा आहे. हो हो नक्की विचारा. हॅलो. हा बोला बोला, ऐकू येते तुमचा आवाज, तुम्ही सांगा. योगा ते दीक्षित म्हणतायत की ऑनलाईन क्लासेस कंडक्ट करते कैवल्यधाम. तर त्याच्यासाठी हे काय पत्ता काय, म्हणजे लिंक काय? बरोबर बरोबर विचारते. हो, मी ऐकला प्रश्न आपला. आमचे सोशल मीडियावर हे जे कॉम्प्लिमेंटरी क्लासेस आहे त्यांची लिंक आहे. झूमवर आम्ही करतो आणि ह्याची मला आठवण नाहीये ऍक्च्युली ते आयडी सध्या. पण आपण आय थिंक गुगल सर्च केल्यावरती किंवा फेसबुकवरती आमच्या फेसबुकला आहे, इंस्टाग्रामला आहे आणि कैवल्यधामला पण फोन केला किंवा आपण व्हॉट्सअप नंबर केला किंवा व्हॉट्सअप नंबर घेऊन कॉन्टॅक्ट केला तर नक्की आम्ही आज संध्याकाळीपर्यंत दुपारीपर्यंत आपल्याला झूम लिंक झूम आयडी देऊ, लिंक देऊ आणि आम्हाला आनंद होईल आपण कैवल्यधाम बरोबर योग केला तर. नक्कीच. आणि तुम्ही सुरेशजी, तुम्ही फेसबुकवरती जा, तिकडे तुम्हाला कैवल्यधाम सर्च करा आणि कैवल्यधामचे तुम्हाला नंबर मिळतील किंवा साधं गुगलवरती सर्च केलं तरी कैवल्यधामचे संपर्क नंबर मिळतील. तिकडे फोन करून तुम्हाला नक्कीच झूमची लिंक मिळेल आणि तुम्ही त्याच्यावरती तुम्ही योगा करू शकाल. धन्यवाद सुरेशजी.
आपण आपल्या मुद्रा या विषयावरती आपलं चर्चा ओके. चाललेली. ओके. सेम मुद्रा जेव्हा बंद करताना ऑल्टरनेट करा, एकानंतर एक. एकदा सेम मुद्रा, परत जेव्हा बंद, परत सेम मुद्रा, परत जेव्हा बंद. एकानंतर एक केली तर जास्ती फायदा होतो. बरोबर. आणि हे 2 झाल्यानंतर 2-2, 3-3 रिपिटेशन करा. हे 2-3 अभ्यास 2-3 राऊंड केल्यानंतर आपल्याला करायला पाहिजे ब्रह्ममुद्रा. अच्छा. आणि ब्रह्ममुद्रामध्ये भरपूर फायदे आहे. बिकॉज आपण जे ब्रह्ममुद्रा करणार आहोत आता त्याला आपण 2 in 1 करणार आहोत. 2 in 1 म्हणजे चेहरा, मान आणि डोळे हे आपण वापरणार आहोत. पण त्याच्या अगोदर मला सांगायचं आहे की सध्या आपण स्क्रीन टाईममुळे सारखा लॅपटॉप, मोबाईल किंवा भरपूर काम असतात तर डोळ्यांना भरपूर त्रास असतो. तर 80% कॉन्सन्ट्रेशन किंवा डिस्टर्बन्स इज ड्यू टू आईज. तर डोळ्यांची काळजी नक्की घ्यायला पाहिजे. आणि डोळ्यांसाठी योगमध्ये अभ्यास योगा आहे. करताना चष्मा लावायची गरज असते की नसते? बहुतेक नसते. अच्छा. उभे राहून आपण जेव्हा काही आसन करता, बॅलन्सिंग आसन करतो तेव्हा चष्मा वापरू शकतो. पण बसून, झोपून किंवा प्राणायाम, ध्यान करताना चष्म्याची गरज नाहीये. अच्छा. आतले अनुभव करा. आतले जे आपले इंद्रिय आहे, डोळे आहे त्यामध्ये सर्व आतला अनुभव करायला पाहिजे. अच्छा. बाहेरचे बाह्य आकाशमध्ये किंवा बाहेर जाऊन जायची गरज नाहीये. आपल्याला डोळे बंद करून आतून सगळं अनुभव करा. आतले डोळे आहेत त्यांना बघू द्या काय नक्कीच, चाललंय. नक्कीच. तर ब्रह्ममुद्राबद्दल बोलत होतो मी. ब्रह्ममुद्रा आपण जे करणार आहोत सिंपल आहे, साधी आहे. एक राऊंड फक्त आपण करूया बिकॉज वेळ लागते. आपण सुरू करताना डोळे बंद करा, चेहरा समोर घ्या आणि एक लक्षात ठेवा, चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवा. स्माइल ऑन युअर फेस अँड देन व्हेरी स्लोली जेंटली फेस लेफ्ट. आणि लेफ्ट डावीकडे वळताना डोळे पण डावीकडे जाऊ द्या. डोळे आणि मान दोन्ही डावीकडे गेले. खांदे, मान मनाने आतले इंद्रियांनी रिलॅक्स करा, शिथिल करा, सोडून द्या. हळूवार डोळे आणि चेहरा समोर घेऊन या. हळूवार उजवीकडे घेऊन चला, मान आणि डोळे दोन्ही. आणि मनाने मसाज करा, रिलॅक्स करा खांदे आणि मानला. शिथिल सोडून द्या, मनाने करा. थोडा वेळ थांबा, परत डोळे आणि चेहरा समोर घेऊन या. हळूवार चेहरा आणि डोळे वर चला. नंतर हळूवार मान आणि डोळे खाली घेऊन या. हे सगळं करताना आतली जी आपली एक इंद्रिय आहे किंवा आतले डोळे आहे त्यांनी मसाज करायची, रिलॅक्स करायचं, शिथिल सोडून द्यायचं. सो दोन्ही वापरले आपण डोळे आणि मान तर भरपूर फायदा होतो. ऑप्टिक नर्व विच इज कनेक्टेड टू युअर ब्रेन अँड आईज helps you to calm down and relax and become steady. खरंच. सो नेहमी योग करताना डोळे बंद ठेवा, उभे राहून असताना डोळे उघडे ठेवा, चेहऱ्यावर हसू ठेवा. नक्कीच. आपल्याला सर्वांना एंडोर्फिनची गरज आहे. या छोट्याशा गोष्टींमुळे देखील इतका जास्त फरक पडतो की खरंच असं मनाला असं एकदम स्थैर्य किंवा शांतता मिळाल्यासारखी वाटली एका मिनिटामध्ये. या आपल्याला एक फोन कॉल येतोय मिरजवरनं. वासुदेव जोगळेकरजी कॉल करतायत आपल्याला. वासुदेवजी, हॅलो. हॅलो. हा वासुदेवजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा आवाज येतोय. हो. हा, की कपालभाती, अनुलोम विलोम आणि भस्त्रिका याचे स्ट्रोक्स किती आणि किती वेळात द्यायचे? अच्छा. हो, मी ऐकला आपला प्रश्न. कपालभाती, भस्त्रिका आणि लोम विलोम. कपालभाती ऍक्च्युली एक क्रिया आहे, एक प्राणायाम नाही आहे. योगमध्ये 6 क्रिया आहे, षटक्रिया म्हणतो, त्यामधली एक कपालभाती आहे. पण ते श्वास अभ्यास आहे म्हणून गैरसमज किंवा असं वाटतो की प्राणायाम आहे. पण कपालभाती पहिली गोष्ट व्यवस्थित शिकून घ्या. कपालभाती चांगली आहे, भरपूर चांगली आहे, भरपूर फायदा मिळेल. पण चुकीची केली किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहे, हायपरटेन्शन किंवा हार्ट प्रॉब्लेम किंवा अल्सर असे काही प्रॉब्लेम आहे तर कपालभाती करू नका. किंवा हळूवार एकदम आरामाने अलगद गतीने करा आणि टीचर डॉक्टरचा सल्ला घ्या. पण आपण विचारला होता किती, समजा आपण फिट आहे, नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे तर आपण 1 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक करू शकता. ही स्पीड अभ्यास केल्यानंतर येईल, सुरुवातीला येणार नाही. तर आमची जी रिसर्च आहे कैवल्य आमची, त्याप्रमाणे 1 मिनिटात 120 स्ट्रोक्स कपालभाती करू शकता. पण आपण फिट असायला पाहिजे आणि व्यवस्थित शिकून घ्यायला पाहिजे. नक्कीच, नक्कीच. दुसरा पडा प्रश्न होता भस्त्रिका. भस्त्रिका इज अ कॉम्बिनेशन ऑफ कपालभाती आणि प्राणायाम. तर आपण 5 राऊंड किंवा 10 राऊंड करू शकता. तर त्यासाठी 20 स्ट्रोक्स कपालभाती करा, 1 राऊंड उज्जवाई किंवा बाकी जे 4 प्रकार आहे भस्त्रिकाचे ते करून घ्या. परत 20 स्ट्रोक्स कपालभाती करा, परत 1 राऊंड प्राणायाम करा. सो भस्त्रिका झाली. आणि लोम विलोम मध्ये कमीत कमी 3 राऊंड करायला पाहिजे. 3 राऊंड केले की प्युरिफिकेशन किंवा आपल्याला पूर्ण फायदा मिळणार.
वेळ असेल तर 10 राऊंड नक्की करा. नक्कीच. पण हे सगळं तिन्ही करायला गेलो आपण तर 20 ते 30 मिनिट नक्की जाणार. कमीत कमीत 15 मिनिट करायलाच पाहिजे. हो बरोबर आहे. आणि ऑनलाईन टीचरकडनं किंवा प्रत्यक्ष टीचरकडनं काहीतरी मार्गदर्शन घेऊन त्याच्यामध्ये करता नक्की आलं नक्की पाहिजे. येस. चुकीचा करू नका. नक्कीच. साईड इफेक्ट आहे, प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला, तर शिकून घ्या व्यवस्थित. नक्कीच. मंडळी, आपण आता या आपल्या गप्पा अशा सुरूच आहेत आणि अशा सुरू राहणार देखील आहेत. पण मंडळी, आता वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची. आता 2 मिनिटं शांत बसा, काही क्षण डोळे बंद करा, आता जे आपल्याला ज्या मुद्रा शिकवल्या आहेत त्या करा आणि भेटूयाच या विश्रांतीनंतर. नमस्कार. मध्यंतराचा काळ तुम्ही व्यवस्थितपणे मार्गी लावला असेलच. आत्ता शिकवलेल्या मुद्रांनी तुमचा हा मध्यंतराचा काळ नक्कीच सुंदर गेला असेल याची मला खात्री आहे. तर वळूयात आणखीन काही प्रश्नांकडे आणि घेऊयात आणखीन बरीचशी माहिती. रवीजी, मला तुम्हाला मगाशी तुम्ही एक मुद्दा सांगितलेलात आणि त्याचा प्रश्न विचारायचा होता. तुम्ही म्हणालात की चेअर योगा म्हणजे खुर्चीवर बसून योग करता येणं शक्य असतं. म्हणजे नेमकं काय आणि ते कोणासाठी असतं? सध्याची परिस्थितीमध्ये आपला भरपूर वेळ जातो खुर्चीवर. आपण सारखा बसून राहतो आणि हे चुकीचं आहे. बसून टीव्ही बघतो, काम करतो, सारखा काहीतरी खुर्चीवर करतो. ऑफिससाठी म्हणून दिवसभर बसावंच लागतं कारण ऑनलाईन काम चाललंय. हो. तर कैवल्यधामनी भरपूर काम केलेलं आहे यासाठी. आम्ही 2007ला एक व्हिडिओ तयार केला होता, योगा ऑन चेअर. बेसिकली आपण बसून राहिलो तर एक मेन प्रॉब्लेम होतो, शरीराला रक्ताचा संचार बरोबर होत नाही. आणि एंड ऑफ नर्व्ह आपले जे फिंगर्स आहे, बोट आहे, पायाचे आणि हातचे, त्यांना अॅक्युम्युलेशन ऑफ टॉक्झिन होतो. आणि एकदा अॅक्युम्युलेशन झाला की शरीराला भरपूर टॉक्झिन्स असतात, आम असतात, प्रॉब्लेम असतो. आणि आपण बसलो की शरीरचे जे ऑर्गन आहे, अंग आहे, ते पण बसून राहतात, काम करत नाही. त्यांना पण म्हणजे असं वाटतं कशाला काम करायचं. तर आपली ऍक्टिव्हिटी, हालचाल नक्की पाहिजे. एक सिंपल एक्झाम्पल देतो मी आपल्याला. एंड ऑफ नर्व्ह म्हणजे हातचे बोट आणि पायाचे बोट जे आहे त्यांची जी हालचाल केली आपण सारखी, स्ट्रेच केला, बंद केली मुठ्ठी, स्ट्रेच करा, पायचे पण हातचे पण, मुठ्ठी बंद करा, 1-2 सेकंड थांबा, स्ट्रेच करा. सो ऍक्टिव्हेट होतो रक्ताचा संचार. आणि हे सिंपल अभ्यास आपण खुर्चीवर बसून केला तर भरपूर फायदा होणार. हातचे बोटं आणि पायचे बोटं कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स, यांनी रक्ताचा संचार चांगला होणार. एक अभ्यास सिंपल आहे, करून घ्या. दुसरा, आपण सारखे बसून बसून हात खाली ठेवतो, खांदे मान आपले सारखे पेन करतात. जेव्हा वेळ असेल हात वर घेऊन स्ट्रेच करायचा, ताणून घ्यायच्या हाताला. त्याच्यानंतर हे 2 अभ्यास आपण केले, सेम मुद्रा, जीवबंद आणि ब्रह्ममुद्रा केलं. आणि सध्या एक कॉमन फेमस अभ्यास झालेला आहे, चेअर सूर्यनमस्कार. अच्छा. चेअर सूर्यनमस्कार म्हणजे वेगळे वेगळे शरीरचे स्थिती आहे. पुढे वाकायचा, मागे वाकायचा, वळून घ्यायचा, साईडला स्ट्रेच करून घ्यायचा. आणि श्वासचा अभ्यास नक्की करायला पाहिजे. बसून आपण काय करू शकतो म्हणजे श्वास. बेसिकली आपलं जे शरीर आहे किंवा आपली श्वास आहे, 2 गोष्टीवर मेन त्यांच्या म्हणजे हे असतो, मेन निर्भर असतात. श्वास आणि ग्रंथीचं काम. बरोबर. ग्लँड्स चांगले फंक्शन केले, बरोबर ॲडिक्वेट सिक्रेशन झाला रसायनचा, ग्लँडचा, संधीचा, ग्रंथचा, आणि श्वास आपण व्यवस्थित मेंटेन केला तर आपला पूर्ण फायदा होणार. आपण बघितलं असेल, आपण सोयीला धागा टाकतो, श्वास थांबते. काही स्ट्रेस, काही टेन्शन, काही असं वाटलं तर श्वास मागे पुढे होतो. काही टीव्हीवर बघितलं स्केरी किंवा काही सिरियस बघितलं तर श्वास हे होतो. झोपेत कधी स्वप्न पडला तर असं श्वास आपण अनियमित होतो. तर श्वास शरीराला, मनला, भावनेला, सर्वांना स्थिर किंवा अस्थिर करतो. तर श्वास आपण समजून घेतला, जेव्हा म्हणजे दर 1 तासाने 2 तासाने श्वास 1-2 मिनिट बघून घ्या. श्वास अनुभवायची, अलगद करायची, आरामात घ्यायची. आणि मी अगोदर बोललोच आहे, 1:2 रेशो करून श्वास आरामात डीप घ्या, आरामात सोडा, डोळे बंद करून चेहऱ्यावर हसू ठेवून. तर असे भरपूर अभ्यास आहे. श्वास एक झाली, हात आणि पायाचे बोट झाले, आणि डोळ्यांचे अभ्यास झाले, दृष्टी म्हणतो आपण, आणि मान वळून घ्यायची, राईट लेफ्ट अप डाऊन. आणि शेवटी काही न करता आला तर उठा, थोडा वॉक करून घ्या, फिरून घ्या, आणि मग बसा. ते बरोबर आहे. ते अगदी महत्वाचं पण आहे. तर एक अर्धा-1 तासाने उठायलाच पाहिजे. चलन महत्वाचं आहे. हालचाल पाहिजे. नक्कीच नक्कीच. आता मला असं सांगा की योगा हे कुठच्या वयोगटासाठी म्हणजे कुठपासून सुरू होतं आणि कुठपर्यंत करू शकतो आपण, आणि कोण कोण करू शकतं? तसं बघायला गेलं तर योगला काही वय नाहीये, काही लिमिट नाहीये, कोणी पण करू शकतो. पण
10 पर्यंत आपल्या जे शरीरामध्ये ग्रंथी आहे त्यांची पूर्ण वाढ होत नाही. तर 10 पर्यंत सिरियस योग करायचा नाही. सिंपल साधा योग आहे, थोडा स्ट्रेचिंग आहे, करून घ्या. पण जास्ती सिरियस व्यवस्थित योग करा 10च्या नंतर. आणि कधीपर्यंत करू शकतो आपण त्याची काही एज नाहीये. आपण बिस्तरवर पण आहोत. डॉक्टर नेहमी म्हणतात ना, बेड रेस्ट करा, आराम करा. बेड रेस्ट करताना आपण श्वासचा अभ्यास करू शकतो. नेहमी आपण काय करतो, 500 ml श्वास घेतो. पण व्यवस्थित श्वास घेतली तर 5 टाइम जास्ती श्वास घेऊ शकतो. म्हणजे 2500 ml श्वास घेऊ शकतो आपण. तर तेच करा. आपण बिस्तरवर आहोत, आराम करतो, बेड रेस्टला आहोत. श्वास आपलं शरीर म्हणजे एक प्राणशक्ती आहे. ऑक्सिजन म्हणजे आपला खूनला, आपले जेवढे कोशी आहे किंवा अंग आहे त्यांना एक जेवण आहे त्यांचा. तर श्वास महत्वाचा आहे. सगळे तुम्हाला हॅलो नमस्ते म्हणतात जिथपर्यंत श्वास आहे. जेव्हा श्वास गेली कोणी हॅलो नमस्ते म्हणत नाही. तर श्वास आहे तर सगळं आहे, शारीरिक, मानसिक, भावनात्मक. बिस्तरवर असो, कुठे पण असो, श्वास समजून घ्या. श्वासला व्यवस्थित घ्यायला शिकून घ्या. काही नसेल तर हळूवार स्लो डीप श्वास घ्या. हळूवार स्लो डीप श्वास. ऑक्सिजनची जेव्हा कमतरता जेव्हा झाली त्यावेळेला आपल्याला करोनामुळे कळलं की कळलं, आपल्या हो. श्वासाची किंमत किती आहे. हो नक्की. येस. आपल्याला एक फोन येतोय नाशिकवरनं. योगिता मोरे आपल्याशी बोलतायत. योगिताजी नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार मॅडम. बोला. आजचा विषय फार महत्वाचा आणि सुंदर आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. थँक्यू. आणि सरांना हरिओम. हरिओम. हरिओम सर. सर प्रश्न असा होता, आता सध्याचं वातावरण कोरोना काळ आहे, तर म्हणजे 70 वर्ष वय ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे असे लोक लॉकडाऊनमुळे घरातच आहे. आणि इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळे त्यांचं काय होतंय, म्हणजे आहार पचत नाहीये आणि आहार कमी हे ते असल्यामुळे थोडंसं आणखी वजनही वाढतंय, औषध येते त्याच्यामुळे. तर घरात राहून त्यांनी कसा आहार घेतला पाहिजे जेणेकरून त्यांच्या वजनावर नियंत्रण राहील आणि घरात बसून काय व्यायाम करू शकतील? नक्कीच नक्कीच. खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न विचारलाय. म्हणजे मी तुम्हाला या प्रश्नावरती येणारच होते की कोरोना होऊन गेल्यानंतर आणि जी इम्युनिटी कमी होते त्यावेळेला शक्यता कमी होते प्रत्येक गोष्ट करायची किंवा उत्साह कमी होतो. अशा वेळेला काय केलं पाहिजे? चांगला प्रश्न आहे. कैवल्यधामनी एक महत्वाचा हे प्रोग्राम सुरू केलेला आहे, प्रबलोत्तम. कोरोना झाल्यानंतर काय करायचं ह्या प्रोग्रामसाठी लोणावळ्यामध्ये, मुंबईमध्ये क्लासेस चालू आहे, ऑनलाईन किंवा ऑनसाईट. ते आपण करू शकता. पण इथे काय करता येईल ते मी सांगतो आपल्याला. इम्युनिटी एक असा इश्यू झालेला आहे सध्या आणि महत्वाचा पण आहे. इम्युनिटीसाठी आपण चार म्हणजे एरियाला किंवा 4 स्टेप्स नक्की बघायला पाहिजे. मानसिक म्हणजे आशावादी राहायला पाहिजे, पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. इम्युनिटी कशाला कमी होतो, आपला ताणतणाव वाढतो, निगेटिव्ह थिंकिंग होते, आपण बसून बसून काहीतरी निगेटिव्ह विचार करतो. 70-80% आपला काही पण चालतो आणि जे होत नाही किंवा होणार नाही तो पण आपण विचार करतो. तर मानसिक लेवलवर, मेंटल लेवलवर एक अभ्यास करा की आपण पॉझिटिव्ह आशावादी राहायला पाहिजे. दुसरं आहे भावनात्मक, इमोशनल. भावनात्मकमध्ये पण एक संतुलन पाहिजे. आपला इगो, आय, मी, माय हे सगळं असतो ना, मी केला, ते केला, ती केली, तू केला, हे सगळं जरा कमी करायला पाहिजे. सो मेंटल आणि इमोशनल. नंतर आहे शारीरिक. शारीरिकसाठी आपण नेहमी योग अभ्यास करा, वॉक करा. वॉकला कुठे काही शिकायची गरज नाहीये. वॉक कुठे पण करू शकतो आपण, कधी पण करा, वॉक करा. जेव्हा वेळ असेल तेव्हा चालायलाच पाहिजे. वॉक करा आणि योगासन किंवा प्राणायाम, ध्यान करा. हे 4 लेवलला आपण नक्की प्रयत्न करायला पाहिजे. चौथा लेवल आहे जेवण. योगप्रमाणे सात्विक आणि मिताहार हे योगला असा एक जेवणचा नियम आहे. मिताहार म्हणजे जेव्हा आपण जेवायला बसलो तेव्हा 25% पोट रिकामा ठेवा, 25% साधा सिंपल लिक्विड ज्यूस, पाणी बिणी आपण घ्या, चल काहीतरी घ्या, आणि 50% साधा शाकाहारी घरगुती जेवण घ्या. ही आहे योगिक डाएट. मिताहार आणि सात्विक. आपण मिताहार केला, सात्विक जेवण घेतला तर नक्की गॅरंटेड आहे तुम्हाला साईड इफेक्ट किंवा थकवा किंवा लेझीनेस किंवा हे काही होणार नाही. प्रयत्न करून मिताहार करा, शाकाहारी सात्विक जेवण घ्या. कधी कधी असं वाटते की आपल्याला बाकी पण खायचं आहे, खाऊन घ्या, पण संतुलन नक्की पाहिजे, पौष्टिक आहार पाहिजे. आणि आपली जी प्रॉब्लेम होती, वजन वाढतोय किंवा साईड इफेक्ट आहे, त्यासाठी मला असं वाटतं की आपण डॉक्टरची किंवा एक्सपर्ट टीचरची सल्ला घ्या. कैवल्यधामला या किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा, फोन करा. आणि 1-to-1 एक काउन्सिलिंग आहे आमच्या ऑनलाईनमध्ये पण आम्ही काउन्सिलिंग करतो.
आपण ऑनलाईनसाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन कन्सल्ट करून घ्या. ओव्हरऑल योग शिकून घ्या, पॉझिटिव्ह राहा, भावनावर आपलं नियंत्रण ठेवा, संतुलन करा, योग अभ्यास करा, जेवण करा, वॉक करा. हे सगळं आपण चारी बाजू मॅनेज केला तर नक्की नक्की फायदा होणार. आणि केल्याने होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने ह्या गोष्टींचा अवलंब केला की हळूहळू का होईना आपलं आयुष्य पुन्हा रुळावरती येऊ शकतं, नाही का? हो, नक्कीच. सरांनी जसं सांगितलं तसं प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं पाहिजे. म्हणजे करोना झालाय म्हणून किंवा करोना मला होईल म्हणून या भीतीने नाही, तर आपलं आयुष्यमान नीट करण्यासाठीच या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. तरच आयुष्याची गाडी एका रुळावरनं चालत राहील आणि ती सुद्धा न थांबता. मला सांगा सर की तुम्ही आता छोटासा उल्लेख केला आयुष्यमानाचा, म्हणजे लाईफस्टाईल. तर लाईफस्टाईल हे योगाच्या सोबत कशी असायला पाहिजे, एकंदरच आपलं रोजची लाईफस्टाईल? आयुर्वेदमध्ये दिनचर्या, योगमध्ये म्हणून जीवनशैली, नॅचरोपॅथीमध्ये पण आहे याचा उपयोग. तर जेवढे पॅथीज आहे म्हणजे ट्रीटमेंट आहे, सर्वांना योग एक जीवनशैली किंवा लाईफस्टाईलचा उल्लेख आहे. आणि काही मोठं काही करायचं नसतो. सुरुवातपासून आपण बघितलेलं आहे, मुहूर्त एक असतो म्हणजे प्रातःकाल किंवा ब्रह्ममुहूर्त असतो. 4 वाजता उठू नका, ते आय अंडरस्टँड, मला पटते 4 वाजता भरपूर लवकर आहे, पण 6ला तरी उठा. सूर्य जेव्हा येतो सनराईज, ॲटलिस्ट 6 वाजता नक्की उठायला पाहिजे. बिफोर सनराईज वी शुड गेट अप. अँड बाकी नियम असे असतात सिम्पल. उठल्यानंतर आंघोळ करायला पाहिजे, युअर रुटीन म्हणजे मोशन इन ऑल पास करायला पाहिजे. देन ब्रेकफास्ट आहे, योग आहे, लंच आहे, काम आहे, डिनर आहे. सो ओव्हरऑल दिवसाला योग आणि वॉक करा, जेवणवर नेहमी पथ्य घ्या आणि झोप व्यवस्थित काढला पाहिजे. वेन वी स्लीप, आपण जेव्हा झोपतो तेव्हा शरीरमध्ये जेवढी रिपेअर आहे, हिलिंग आहे, जेवढं काही चांगलं काम असतो, पूर्ण म्हणजे हिलिंग रिपेअर चालू असते झोपताना. तर झोप कमी करू नका, 7 ते 8 तास नक्की झोपायला पाहिजे. आणि मध्ये मध्ये जेव्हा वेळ असेल थोडी विश्रांती घ्या, शवासन करा, मेडिटेशन करा. आम्ही असं रिसर्चमध्ये पाहिलं आहे की 10 मिनिटाचं शवासन आपले 2 तासाचा इक्वल फायदा होतो आपल्याला. झोपेचा इतका एवढा फायदा होतो. विश्रांती शरीराला गरज आहे ती मिळते. तर 10-10 मिनिटाची आपण, डॉक्टर नेहमी लिहितो सकाळ दुपार संध्याकाळ, तसा माझी सल्ला अशी आहे की सकाळ दुपार संध्याकाळ शवासन किंवा ध्यान करा. नक्कीच त्याचा खूप फायदा होऊ शकतो शरीराला. मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की आता योग, जसे तुम्ही 40 वर्ष तुमच्या आयुष्याची कैवल्यधामला दिलीत आणि योगासाठी समर्पित केलीत, तर आता जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शिक्षणाच्या नवीन नवीन संधी शोधतायत, योगाच्या माध्यमातून शिकता येईल आणि पूर्ण वेळाचा असा काही कोर्स आहे का की ज्याच्यामध्ये काही करिअरच्या संधी आहेत का? हो, आमच्या स्वामीजींनी 1950ला कोर्स सुरू केले होते. आता तर आम्ही भरपूर वाढलेलो आहे. पण तर सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स, योगिक थेरपी कोर्स, MA, BA आणि मिनिस्ट्री ऑफ आयुषनी आणि बाकी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी वेगळे वेगळे कोर्स परवानगी दिलेली आहे. तर योग एक व्यवस्थित आपला कॅरियर किंवा आपला एक लाईफस्टाईलला किंवा कॅरियरला किंवा पार्ट टाइम पण आपण करू शकतो. योग कोर्स करा, नक्की फायदा होणार. कोर्स नाही केला तर योग तर अभ्यास करायलाच पाहिजे. आणि केवलधामचे हे सगळे जी माहिती आहे ते वेबसाईटला आहे, सोशल मीडियाला आहे. तर वेगळे वेगळे कोर्स आहे, दोन्ही प्रकारचे आहे, ऑनलाईन, ऑन साईट, रेसिडेन्शियल किंवा आपण घरी पण करू शकतो. नक्कीच. आता जसं योगा आपण तरुण वयातच सुरू केलं तर फायदा होऊ शकतो, पण मध्येच कुठच्या तरी आयुष्याच्या एका टप्प्यावरती किंवा एक वय उलटल्यावरती आता मी काय करणार असं वाटू शकतं कोणालाही, असं आहे का काही? हो, असे भरपूर उदाहरण आहे. जेव्हा आपण योग दररोज करतात, मग मध्ये बोरिंग किंवा असा लेझीनेस किंवा काही स्ट्रेस आला, प्रॉब्लेम वाढले तर बंद पण होतो. पण रिस्टार्टला काही मुहूर्त नसते. आपण ब्रेक झालाय हरकत नाही, कमी केला हरकत नाही, पण कधी पण परत सुरू करा. रिस्टार्टला कधी पण आपण विचार करायला नाही पाहिजे. रिस्टार्टला थांबू नका. नक्कीच. असं म्हणतो ना, काल करा आज कर, आज आत्ता कर, एक म्हण आहे. आत्ता करायला पाहिजे. सो शुभ कार्याला उशीर नको, देर नको, ताबडतोब सुरू करा. ओके. आता 21 जून रोजी योगा दिन आहे. आजवर ज्यांनी योगा केलं नाहीये त्यांच्यासाठी तो गेलेला काळ आहे, पण येणारं भविष्य खूप महत्वाचं आहे. आणि 21 जून हा योगा दिवस, आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे.
त्या निमित्ताने आपल्या या चाहत्यांना आणि रसिकांना जे योगाप्रेमी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? एक्सपर्ट संस्था आणि योगा टीचरनी मिळून एक अभ्यास तयार केलेला आहे, CYP कॉमन योगा प्रोटोकॉल. हे अभ्यास एक प्रकार आहे काहीतरी 25-20 आसनाचा, 40-45 मिनिट्स लागतात. ह्यासाठी सर्वांनी यूट्यूबला आहे, वेबसाईटला आहे, सगळीकडे आहे. आम्ही आणि बाकी संस्था पण शिकवतात आहे. तर कॉमन योगा प्रोटोकॉल अभ्यास करा. आणि हे अभ्यास स्पेसिफिकली एक सेलिब्रेशनसाठी साजरा करायला पण तयार केलेला आहे मिनिस्ट्री ऑफ आयुषनी. तर मला असं वाटतं की सर्वांना सध्या सोय आहे, व्हिडिओ आहे, यूट्यूब आहे, सगळीकडे आहे. तर हे अभ्यास नक्की शिकून घ्या. कैवल्यधाम पण करतो आहे ऑनलाईन. आम्ही 4 क्लासेस कॉम्प्लिमेंटरी चालूच केलेली आहे. तर शिकून घ्या आणि साजरा करा. 21 जूनला सर्वांनी योग करायलाच पाहिजे आणि योगचा फायदा घ्यायला पाहिजे. आणि हे जे मोठी संधी भारताला मिळाली आहे आपले पंतप्रधानचे प्रयत्नामुळे, UN सँक्शन केलेली आहे, तर ह्याचा वाया जाऊ देऊ नका. योग अख्ख्या जगात आहे, तर आपण पण करायला पाहिजे. आणि भारतीय आपल्याकडनं ज्याचा उगम आहे ते आपण नक्कीच केलं पाहिजे, नाही का? नक्कीच. तर रवी सर, तुम्ही आज इकडे आलात, एवढी मोलाची माहिती दिली, त्याच्याबद्दल खरंच सह्याद्री वाहिनीतर्फे आणि माझ्यातर्फे देखील आणि आपल्या समस्त रसिक चाहत्यांच्या वतीने मी तुमचे खूप मनापासून आभार मानते. मंडळी, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. या दिवशी आपण योगा तर करूच, पण मला वाटतं तो 21 जूनची का वाट पाहावी? आजपासून, म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्त जरी सकाळचा असला तरी तुम्ही ठरवा आज काहीतरी एक. आता जसे आपल्याला सरांनी काही मुद्रा शिकवल्यात किंवा काही बैठकीचे योगा असतील, असे काही छोटे छोटे योगा आजच करा, आत्ता करा आणि आजच आपल्या योगा आयुष्यमानाची सुरुवात करा. कारण योगामुळे आपलं आयुष्य सुधारतं. योगामुळे योग हा आयुष्याला एक वेगळी उभारी देतो आणि आपल्याला जे तेज, जे आपल्याला आपोआपच आपल्या भोवती एक तेजाचं वलय किंवा आपल्याला समोरचा जेव्हा बघतो तेव्हा आपल्याकडे बघूनच त्याला असं जाणवतं की खरंच किती तेज आहे तुमच्यात, तर ते योगामुळे प्राप्त होतं. म्हणून योगा ही तुमची लाईफस्टाईल बनवली पाहिजेत आणि ते नक्कीच अंगीकारा, तरच योगा दिन हा खऱ्या अर्थाने साजरा होऊ शकतो. मंडळी, आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला योगाविषयी इतकी सर्वांकष माहिती मिळाली, इतकं त्याच्याबद्दल आपल्याला काही आसनांचे प्रकार समजले आणि तुम्ही देखील सुंदर प्रश्न विचारले, त्याच्यामुळे हा कार्यक्रम खूप चांगल्या तऱ्हेने साजरा झाला. त्याबद्दल रवी सर तुमचे आणि प्रेक्षक तुमचेही मनापासून आभार.